ओमकार सुधाकर कांबळे हा जुजगव्हाण व ढेकणगाव इथून 24/5/2025 रोजी बेपत्ता झालेला आहे. यास तब्बल 4 महिने होत आले आहेत. आम्ही आईवडील जिवंत असता बोलण्यासाठी जिवंत आहेत. आतमधून पूर्ण आग आहे. आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला शोधून येण्यास तो तयार नाही. ढेकणगाव इथून तो त्या दिवशी जो गेला तो कुणीतरी पाहिला असेल, पण तो जाणून बुजून लोक सांगत नाहीत. पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलीस यंत्रणा तर त्यांचा तर विचारच करायची गरज नाही. कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. एक गरीब दलित त्याचा मुलगा एवढा मोठा जातीवादाच्या ह्याच्यात एवढ्या मोठ्या ह्याच्यात एक दलितांचा मुलगा सापडण्यामुळं त्यांना काही इंटरेस्ट नाही. सापडल्यास त्यांना काय मिळणार आहे याचा एकूणही तपास करीत नाहीत. ह्या मुद्द्यामुळं मी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टावर 3-4 तारखी झाल्या. तारीख आली की तपास बदलतो. ते पहिल्यापासून सुरू करतात. त्यांच्या मनात जो तपासी अंमलदार सुरुवातीचे आहेत त्यांना ही सगळी गोष्ट माहीत आहे. ओमकार कसा गेला, काय झालं, त्यांना त्याच्यातली सगळी ही आहेत, पण त्यांना जाणून बुजून तपास करायचा नाही. या तपासामुळे पाठीमागे षडयंत्र काहीतरी असं वाटतं. ओमकारला न तपासणं आणि बदली तपास बदलला, एसपीकडे गेला की एसपीकडे दुसरं पथक नेमायचं, त्या पथकाने तितक्या पुरतच करायचं. ते उठलं सुटलं एकच हे करते, आम्हाला विचारते हे करते, पण ते मनातून जो तपास आहे तो तपास करीत नाही. तर आम्ही आता काय करावं अशी आमची अवस्था होऊन बसली आहे. ओमकारला मिळण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान केलं आहे. आतापर्यंत प्रयत्न करणार आहोत. राष्ट्रपतीला निवेदन दिले, मानवी हक्क अधिकार दिल्लीला दिले, आणखीन ज्यांना जे कायद्याच्या ह्याच्या चौकटीत जेवढे अधिकारी येतात ते बघत आहेत, परंतु आमच्या ओमकारचा शोध यांना घेणे जाणून बुजून हे दुर्लक्ष करीत आहेत व यांना शासनाला व प्रशासनाला सगळ्या गोष्टी माहीत होत आहेत, परंतु एक गरिबांचा दलितांचा मुलगा गेलेला माहीत होत नाही. राजकीय लोक तर अधिकाऱ्याला सांगायला तयार नाहीत. यांना कामं, गुत्तेदारी, पुढारी, त्यांच्या मागं पुढं करणारे लोक पाहिजेत. पण एक गरीब दलितांचा मुलगा 4 महिने झाले बेपत्ता आहे. त्याचा ते शोध घेण्यास आत्तापर्यंत निष्क्रिय ठरले आहे. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. लोकशाहीमध्ये न्यायाला किंमत आहे. माननीय कोर्ट आदेश देत आहे, आदेशाचं पालन होत नाही. आदेशाला नुसतं उत्तर कागदरूपी दिलं जातं, पण मनातून तपास केला जात नाही. यांनी जर मनातून तपास केला तर ओमकार आम्हाला सुरुवातीलाच भेटला, परंतु यांना मनातून तपास करायचा नाही. त्यांची करण्याची काय इच्छा आहे हे कळायला तयार नाही. आणि आमची परिस्थिती अशी होऊन बसली की आम्ही काय करावं. आईवडील ह्या नात्याने आम्ही काय मार्ग काढावा, कुठं शोधावा, काय कोणत्या मार्गे जावा. तर कुणी आम्ही एवढे कठोर झालेत लोक की दुसऱ्याच्या दुःखाची काही जाणीव राहिली नाही. आणि पोलीस यंत्रणेला तर कसलीच जाणीव नाही. त्यांना ते तर काय ते म्हणतात ना, ते त्यांच्याविषयी तर न बोललेलं बरं. कारण त्या आणि विशेष म्हणजे अशा अडचणीच्या वेळी किंवा संवेदनशील प्रकरणं हे त्यांच्याकडेच जातात ना, परंतु त्यांना काही घेणं देणं नाही, काही हे होणं नाही. त्यांना दुसऱ्या सगळ्या गोष्टी सापडतात. आमचा मुलगा गेल्याच्या नंतर त्यांनी आणखीन म्हणजे साधे गुन्ह्यामध्ये तपास केला, परंतु आमच्या संवेदनशील एवढं प्रकरण असताना याचा तपास केला नाही.
करत नाहीत. नुसते फोटो पाठवा आणि हे बनवा